दासबोध, पहा माझा ग्रंथ नीट, भाग 4. लेखक सूर्यकांत कुलकर्णी. अभिवाचन श्वेता कुलकर्णी. प्रकाशक चेतक बुक्स. 17. ऐसे वर्ते तो तमोगुण परी हा पतनास कारण. रजोगुण शबल झाला व रजोगुणातील वृत्तीचा अतिरेक वा आतताईपणा सुरू झाला की त्या माणसातील तमोगुण वाढीस लागला असे समजावे. रजोगुणी माणूस हव्यासी, स्वार्थी, भोगवादी असतो, पण हाच हव्यास, स्वार्थ, भोगविलासीपणा अति झाला की त्याने तमोगुणास जवळ केलेच. समर्थ म्हणतात, संसारामध्ये दुःख भोगण्याचा प्रसंग आल्यानंतर ज्याचा क्रोध परमावधीला पोचतो व त्या क्रोधाच्या भरात तो कुठलेही हीन कृत्य करतो, त्याचा क्रोध कुठलेच नाते ओळखत नाही. असा पिशाच्यासारखा न आवरणारा क्रोधी माणूस म्हणजे तमोगुणाचा पुतळाच. संसारी दुःख संबंध प्राप्त होता उठे खेद, का अद्भुत आला क्रोध तो तमोगुण. भरले क्रोधाचे काविरे, पिशाच्या परी वावरे, नाना उपाये नावरे तो तमोगुण. सत्व व रज या दोन गुणास पूर्ण दाबून वर उफाळून आलेला हा तमोगुण म्हणजे संशय, क्रोध, मनाचा गोंधळ, विचार करताना टोकाला जाण्याची पद्धत आदी अवगुणांचे जणू भांडारच असतो. दुसऱ्याचा घात करणे, स्वतःवर शस्त्र चालवून घेणे, आत्महत्येस प्रवृत्त होणे, अविचारीपणे अकारण दुसऱ्यास ठार मारणे, अशा गुणांची सबलता हा या तमोगुणाचा विशेष होय. कुठल्याच गोष्टीसाठी हा निश्चित दिशा ठरवू शकत नाही. हा निंद्राप्रिय तमोगुणी त्यामुळे कायम गोंधळलेल्या अवस्थेत असतो. अखंड भ्रांती पडे, केला निश्चय बिघडे, अत्यंत निद्रा आवडे तो तमोगुण. आज फोफावलेल्या अतिरेक्यांची मानसिकता इथे समर्थांनी कशी अचूक टिपलीये बघा. आगी लावणे, नासधूस करणे, शस्त्राघात करणे, दुसऱ्याबद्दल दया नसणे, निर्दयी आचरण, मत्सराने पेटलेला हा तमोगुणी म्हणजे कुबुद्धीचे नासलेले आगरच. आग्नप्रळये, शस्त्रप्रळये, भूतप्रळये, विषप्रळये, मत्सरे करी जीवक्षये तो तमोगुण. परपीडेचा संतोष, निष्ठुरपणाचा हव्यास, संसाराचा नये त्रास तो तमोगुण. भांडण लावून द्यावे, स्वये कौतुक पहावे, कुबुद्धी घेतली जीवे तो तमोगुण. अतिरेक्यांना मत्सर बुद्धीने पूर्ण पेटवूनच तयार केलेले असते. आपण आपल्याच बांधवांचा बळी घेत आहोत, आपल्या देशाचे पर्यायाने आपलेच नुकसान करीत आहोत याची सुतराम जाणीव यांच्या कुबुद्धीत नसते. आपण करीत असलेली कृत्ये भविष्यात आपल्यालाच त्रासदायक ठरणार आहेत असा साधा विचार करण्याची कुवतही या तमोगुणी अतिरेक्यांनी गमावलेली असते. एक वेळ गोंधळलेल्या मनस्थितीचा अतिरेकी बरा असा हा डोक्यात विशिष्ट मत्सरी हेतू ठेवून वावरणारा अतिरेकी होय. सदा सर्व काळ नुसते बसावे, खावे, प्यावे एवढाच विषय हा तमोगुणी बाळगून असतो. उगेची खावे, उगेची असावे, स्तब्ध होऊन बैसावे, काहीच स्मरेना स्वभावे तो तमोगुण. प्रत्येक कृती हा तमोगुणी माणूस अगदी टोकाची करतो. विध्वंसक, सर्वनाशक कारवाया तर तो करतोच, पण देवाधर्माचे काही करायचे असेल तर तो अशीच अतिरेकी भूमिका घेतो. त्याचे वर्णन समर्थ करताना म्हणतात, चेटकिणीची विद्या, मानेला गळ लावणे, अंगाऱ्यावरून निखाऱ्यावरून चालणे, काट्यामध्ये उडी मारणे, कपाळावर जखम करून घेणे, देहाला टांगून घेणे व खालून धुरी देणे, कडक उपवास करणे, जमिनीत स्वतःला पुरून घेणे, देहाचा एखादा अवयव कापून देवाला अर्पण करणे असे अनेक प्रकार या तमोगुणींकडून होत असतात. समर्थांनी 12 वर्षे जे पर्यटन केले त्यामध्ये गावोगावी होणाऱ्या जत्रा व जत्रेमधून अंधश्रद्धेने देवाचे नवस फेडण्याचे जे प्रकार पाहिले असतील तेच यावरील विवेचनात त्यांनी दिले असावेत. अंधश्रद्धेला त्यांचा असलेला प्रखर विरोधच या समासातील 28 ते 36 ओव्यांमधून आलाय. देवाबद्दल इतके करूनही देव जर नवसाला पावला नाही तर बिचाऱ्या देवाची ही कंबक्तीच. तो देव फोडायलाही हा तमोगुणी मागे पुढे पाहत नाही. नाना निग्रहे पिडावे, देह दुःखे चरफडावे, क्रोधे देवास फोडावे तो तमोगुण. देवाची जो निंदा करी तो आशाबद्धी अघोरी, जो संत संग न धरी तो तमोगुण. असा हा तमोगुण प्रत्यक्ष देवालाही फोडणारा विलक्षण आहे. मोक्ष प्राप्ती करून घेण्यास नेहमीच अडथळा आणणारा हा तमोगुण वाढीस न लागावा, हा तमोगुण कमी होईल अशी कर्मे माणसाच्या हातून घडावीत म्हणून वर्णन केला असे समर्थ कळवळून सांगतात.
ऐसा हा तमोगुण सांगता तो असाधारण, परित्यागार्थ निरूपण काही एक. ऐसे वर्ते तो तमोगुण, परी हा पतनास कारण, मोक्ष प्राप्तीचे लक्षण नव्हे येणे. केल्या कर्माचे फळ प्राप्त होईल सकळ, जन्म दुःखाचे मूळ तुटे नाकी. माणसाच्या कर्माचे फळ त्याला आज ना उद्या भोगावेच लागते. रज तम या गुणांनी सर्व दुःखाचे मूळ असलेला जन्म मरणाचा फेरा चुकणार नाही. जय जय रघुवीर समर्थ. 18. जो भक्तांचा कोवसा, जो भवार्णवींचा भरवसा. तमोगुण हा प्रचंड पाणलोटे की ज्या पाणलोटाबरोबर जीवन हेलपाटत जाते. रजोगुण पाण्याचा नियंत्रित पण वेगाने वाहणारा प्रवाह आहे की प्राणी मोठ्या कष्टाने तीर गाठू शकतो, तर सत्वगुण ही संत वाहणारी जलधारा आहे की या जलधारेजवळ इतर एजन येऊनही स्वतःची तहान शमवू शकतात. सत्वगुणाचा संत प्रवाह म्हणजे परम दुर्लभ अशी दैवी देणगीच असे समर्थ म्हणतात. प्रथमतः नरदेह मिळणे हे दुर्लभ आणि नरदेह मिळून तो सत्वगुण युक्त असणे हे तर परम भाग्यच. या विश्वात जे जे काही उदात्त उत्तम आहे ते ते सत्वगुणानेच भरलेले आहे. सत्वगुणाचे महत्व सांगताना समर्थ म्हणतात, जेणे होये उत्तम गती, मार्ग फुटे भगवंती, जेणे पाविजे मुक्ती, सायोज्यता ते. जो अज्ञानाचा सेवट, जो पुण्याचे मूळ पीठ, जयाचेनी सापडे वाट परलोकाची. परलोकाची वाट सापडवून देणारा, सायुज्य मुक्ती मिळवून देणारा हा सत्वगुण अज्ञान पूर्णतः दूर झाल्यानंतर आचरणातून दिसू लागतो. सत्वगुणांबद्दल किती वर्णन करावे असे समर्थांचे झाले आहे. सोन्याला झळाळीवर झळाळी द्यावी व तीही कमी वाटावी म्हणून परत परत झळाळी देतच राहावे, तशी समर्थांची सत्वगुण वर्णन करताना स्थिती झाली. भजनाचा आधार, योग्यांना सिद्धी प्राप्त करून देणारा, सायुज्य मुक्ती देणारा, महात्म्यांचे भूषण, परमार्थाचे सौंदर्य, सुखदायक परमानंद देणारा हा सत्वगुण ज्याच्या ठिकाणी असतो त्याचा विवेक सतत जागरूक असल्याचे द्योतक आहे. जितके प्रपंचाकडे तितकेच किंबहुना जास्तच लक्ष त्याचे ईश्वर प्रेम मिळवण्याकडे असते. ईश्वरी प्रेमा अधिक, प्रपंच संपादने लौकिक, सदा सान्निध्य विवेक तो सत्वगुण. सत्वगुणी माणसाचे राहणीमान कसे असते हे सांगताना समर्थ म्हणतात, परमार्थाची आवडी, उठे भावार्थाची गोडी, परोपकारी तातडी तो सत्वगुण. स्नान संध्या पुण्यशीळ, अभ्यांतरीचा निर्मळ, शरीर वस्त्रे सोज्वळ तो सत्वगुण. येजन आणि याजन, आधेन आणि अध्यापन, स्वये करी दान पुण्य तो सत्वगुण. निरूपणाची आवडी, जया हरिकथेची गोडी, क्रिया पालटे रोकडी तो सत्वगुण. सत्वगुणी माणसाच्या वागण्यात, वृत्तीत त्वरित बदल झालेला दिसतो. एखादा चांगला विचार श्रवणात आला की तो अंमलात आणण्यासाठी हा त्वरित तयार असतो. अभ्यांतरीचे निर्मळ या उक्तीवरून तो अंतर्बाह्य शुद्ध निर्मळ असतो. जितके बाहेरील कपडे ठाकठीक स्वच्छ, तितकेच त्याचे विचार स्वच्छ असतात. अंतःकरण निर्मळ असते. दान धर्म व्रत वैकल्य करणाऱ्यास सत्वगुणी तत्पर असतो व नेहमी पुढे असतो. ओवी 15 ते 30 मध्ये हा सत्वगुणी कुठला दानधर्म करतो, सेवा कशी करतो हे समर्थांनी सांगितलं. सहस्त्र लक्ष भोजने, धान्य, वस्त्र, घोडे, हत्ती, गाय, भूमी, जमीन अशी अनेक दाने तो देत असतो. मंदिर, गोशाला, घाट, पाणपोई, पार, बगीचे, मठ तो बांधून लोकांची सोय करतो. देवस्थान, धर्मशाळा आदींना लागणारे साहित्य दान करतो. देऊळ झाडणे, मंदिरात द्वारपाल म्हणून उभे राहणे ही अशी साधी कामे सुद्धा तो ईश्वराच्या प्रेमासाठी सहजपणे करतो. देवाच्या उत्सवात, संतांच्या जयंती पुण्यतिथी उत्सवात हा हिरिरीने उत्साहाने भाग घेतो, कारण त्या निमित्ताने त्याला संत समागम लाभणार असतो. संतांची, भक्तांची सेवा करण्याची संधी मिळणार असते. कठोर शब्द चुकूनही याच्या मुखातून बाहेर पडत नाही. शब्द कठीण न बोले, अति नेमेसी चाले, योगी जेणे तोषविले तो सत्वगुण. सांडूनिया अभिमान, निक्काम करी कीर्तन, श्वेद रोमांच स्फुराण तो सत्वगुण. अंतरी देवाचे ध्यान, तेणे निडारले नयन, पडे देहाचे विस्मरण तो सत्वगुण. भगवत भजन करताना याच्या अंगावर रोमांच उभे राहतात.
देहाचे पूर्ण विस्मरण पडते, इतका तो भजन कीर्तनात तल्लीन होऊन जातो. संसारात दृश्य वस्तूवर त्याचे मन जडत नाही. संसारातील तापत्र येईस भगवंत हाच विसावा असा निश्चल मनाने तो भगवंताचे भजन पूजन करतो. सकळांचा आला वीट, परमार्थी जो निकट, आघाती उपजे धारिष्ट, तो सत्वगुण. सर्व काळ उदासीन, नाना भोगी विटे मन, आठवे भगवत भजन, तो सत्वगुण. आलेल्या प्रापंचिक संकटास धैर्याने उभा राहणाऱ्या या सत्वगुणी माणसाचे मन देवाशिवाय इतर गोष्टींवर उडालेले असते, विटलेले असते. एकदा का सत्वगुण अंगात बिंबला नि त्यामुळे मिळणाऱ्या परमानंदाची गोडी चाखली की मग त्याच्या वागण्यातला हळुवारपणा, बोलण्यातले मार्दव, नजरेतील वात्सल्य अंतःकरणामधला उमाळा ओसांडून वाहू लागतो. त्यांच्या वागण्यातून शांत वृत्ती नजरेस पडते. ज्याच्या अंतःकरणात शांती, दया, क्षमा, निश्चयी वृत्ती, दानी वृत्ती आली असे त्याच्या आचरणातून दिसते, तिथे सत्वगुणाने घर केले असे समजावे. शरीर लावाळी कारणी, साक्षेप उठे अंतःकरणी, सत्वगुणाची करणी ऐसी असे. शांती, क्षमा आणि दया, निश्चय उपजे जया, सत्वगुण जाणावा तया अंतरी आला. हे शरीर सार्थकी लावावे असे सारखे वाटणे ही सत्वगुणाचीच करणी. ज्याने रसना, वासना, कामना जिंकली आहे तो कुठल्याही संकटात डगमगत नाही. भगवंत प्रेमापुढे देहाचे उद्भरण वा तृष्णाशयन सुद्धा जो विसरतो, या देहाच्या कर्माकडे तो दुर्लक्षच करतो, तो सत्वगुणी होय. जेणे जिंकिली रसना, तृप्त जयाची वासना, जयासना ही कामना, तो सत्वगुण. देह आपदेने पिडला, क्षुधे तृषेने वोसावला, तरी निश्चयो राहिला, तो सत्वगुण. सत्वगुणी माणसाचे गुण समर्थ सांगतायत. श्रवण, मनन, ध्यान, साधना मार्गे समाधान मिळवलेला, निरहंकारी, निर्वासना, सरळ मनाचा, सत्यवादी, बोलण्यात आर्जवी, दुसऱ्याचे दोष चुका पोटात घेणारा, निंदकावरही उपकार करणारा, इंद्रिय दमन करणारा, दुसऱ्यासाठी कष्ट करणारा, चंदनापरी झिजणारा, सत्कर्मात रस असणारा, अशा अनेक गुणांनी डवरलेले हे सत्वगुणांचे झाड सर्वांना आश्रय देते, सावली देते. त्याच्याजवळ आपला परका असा भेदभाव नसतो. देवमूर्तीच्या संदर्भात देवदेवतांच्या पूजा अर्चनेच्या सामुग्री, तेथील परिसर जास्तीत जास्त चकचकीत, सुशोभित करण्याचा या सत्वगुणी माणसास हव्यासच असतो. ही गुणवर्णने समर्थांच्या शब्दातून पाहणे जास्त आल्हाददायक वाटते. श्रवण आणि मनन, निज ध्यासे समाधान, शुद्ध झाले आत्मज्ञान. जयास अहंकार नसे, नैराशता विलसे, जयापासी कृपा वसे. सकळांसी नम्र बोले, मर्यादा धरून चाले, सर्व जन तोषविले, मरोन कीर्ती उरवावी, तो सत्वगुण. पराव्याचे दोष गुण, दृष्टीस देखे आपण, समुद्रा ऐसी साठवण, मन भलतीकडे धावे, ते विवैकी आवरावे, इंद्रिये दमन करावे, आप कार्याहून जीवी, परकार्य सिद्धी करावी. संत कृपा होये जयास, तेणे उद्धरिला वंश, तो ईश्वराचा अंश. सन्मार्ग दाखवी जन, जो लावी हरी भजना, ज्ञान सिकवी अज्ञाना. आवड पुण्य संस्कार, प्रदक्षिणा नमस्कार, जया राहे पाठांतर. परपीडेचे वाहे दुःख, परसंतोषाचं सुख, वैराग्य देखून हरिख. परभूषणे भूषण, परदूषणे दूषण, परदुःखे सिणे जाण, तो सत्वगुण. सत्वगुणांची फक्त यादी वाचली वा लिहिली तरी मन कसे उल्हासितच होते. अशा सत्वगुणांनी युक्त असा संत महात्मा भेटेल, त्यावेळचे भाग्य तर अनन्य असेच असणारे. आनंद नुसता ओसंडत राहील ज्यावेळी असा महात्मा भेटेल आणि या सत्वगुणापैकी एक गुण जरी स्वतःमध्ये बिंबित केला तर मग जीवनाचे सार्थक होण्यास कितीसा उशीर. म्हणून शेवटच्या 3 ओव्यातून समर्थ सत्वगुणाचं महात्म्य सांगताना म्हणतात, आता असो हे बहुत, देवी धर्मी ज्याचे चित्त, भजे कामना रहित, तो सत्वगुण. ऐसा हा सत्वगुण सात्विक, संसार सागरी तारक, येणे उपजे विवेक, ज्ञान मार्गाचा. सत्वगुणे भगवत भक्ती, सत्वगुणे ज्ञान प्राप्ती, सत्वगुणे सायोज्य मुक्ती पावी जेते. जय जय रघुवीर समर्थ. 19. सद्विद्येचा जो पुरुष
तो उत्तम लक्षणी विशेष. मागील 3 समासात सत्व, रज, तम या गुणांच्या प्रबलतेने माणूस कसा आचरण करतो ते आपण पाहिले. त्याआधी माणसातील मूर्ख, कुविद्या उत्तम लक्षणे पाहिलीत, तर प्रस्तुत या समासात या सर्वांचे एकत्रीकरण होऊन म्हणजे त्याज्य ते टाकून व योग्य ते अंगी बाणून माणूस परिपूर्ण कसा असतो हे समर्थांनी सांगितलंय. माणसाला विद्या मिळवता येते, पण तिचं रूपांतर सद्विद्येत होणं गरजेचं आहे. निस्वार्थीपणे मिळालेल्या विद्येचा उपयोग इतरे जनांसाठी करणे म्हणजे सद्विद्या. अशा सद्विद्येची लक्षणे ज्या पुरुषात आढळतात तो आदर्श पुरुषच. कुविद्येची लक्षणे वाचतानाच जशी मनस्वी चीड येते किंवा सत्वगुणी लक्षणे पाहतानाच जसा समाधानाचा शिडकावा मिळतो, तसे सुविद्येची लक्षणे यांचा नुसता विचार केला तरी ती अंगी बाणली जातील इतके या सुविद्येचे सामर्थ्य आहे हे समर्थ पहिल्याच ओवीत म्हणतात. ऐका सद्विद्येची लक्षणे परमशुद्ध सुलक्षणे, विचार घेता बळेची बाणे सद्विद्या अंगी. सद्विद्येची लक्षणे ऐकतानाच मनाला परम संतोष मिळतो. सद्विद्येचा जो पुरुष तो उत्तम लक्षणी विशेष, त्याचे गुण ऐकता संतोष परम वाटे. भाविक सात्विक प्रेमळ, शांती क्षमा दयाशीळ, लीन तत्पर केवळ अमृत वचनी. सत्वगुण संपन्न, भाविक, प्रेमळ, शांती, क्षमा, दया वृत्ती ज्याने अंगी बाणवून घेतली आहे व एवढे असून जो नम्र, मधुर वचनी व इतरांना मदत, त्यांची सेवा करण्यास तत्पर असा हा सद्विद्येचा आदर्शच जणू. वरील सद्विद्येच्या गुणांची यादी पाहिली की एखादा माऊलीसारखा संत वा राम, कृष्णासारखा अवतारच नजरेसमोर न आला तरच नवल. इथून पुढच्या ओव्यांमधून सद्गुणांच्या 2-2 जोड्या समर्थांनी दिल्या आहेत की जी लक्षणे सद्विद्येची आहेत, पण या जोडीतील दोन्ही गुण एकत्रपणे सहसा आढळत नाहीत. जिथे आढळतील तो आदर्श पुरुषच. अति सुंदर आणि मोठा चतुर. सुंदरता ही माणसास गर्वाकडे झुकवते व त्याच्याकडून घडणारे आचरण हे मूर्खासारखेच असते. पण समर्थ इथे सुंदर असूनही जो वागण्यात चतुर आहे तो उत्तम पुरुष असे म्हणतात. बलवान व धीर, आपल्या बळाचा उपयोग वाटेल तसा न करता शांतपणे करणारा. श्रीमंत व उदार. श्रीमंत माणूस कंजूष असतो, पण तोच उदार असेल तर ते परमभाग्यच. महाज्ञानी व भक्त. ज्ञानीपणा अंगात ताठा, अहंकार रुजवतो व लीनता, निरहंकारी वृत्ती हे भक्ताचे लक्षण आहे. महापंडित व विरक्त. पंडित असलेला माणूस दुसऱ्याकडून मान सन्मानाची अपेक्षा करतो, तर विरक्त सर्व इच्छा लोभापासून दूर असलेला. तपस्वी व शांत. अंगात तपाचे बळ आले की क्रोधही तेवढाच येतो. तपस्वी असून शांत असलेला निराळाच. वक्ता आणि नैराश्यता. वक्त्यास काहीतरी बिदागी मिळेल हा लोभ कायम असतो, पण वक्ता असूनही निर्लोभी असणारा सापडणे कठीणच. सर्वज्ञ आणि सादरता. सर्वज्ञानी मनुष्य हा अहंकार रूपानेच वावरत असतो. आपणाला सर्वांपेक्षा जास्त ज्ञान आहे हा विचार कायम त्याच्याजवळ असतो. ज्ञानदेव म्हणतात की ज्ञानाच्या पोटातच अहंकार दडून असतो. पण अशा सर्वज्ञानी मनुष्याजवळ दुसऱ्यास आदर देण्याची वृत्ती असणे म्हणजे परमभाग्यच. श्रेष्ठ आणि नम्रता. श्रेष्ठपणाचा टेंभा मिरवणे हे आपण नेहमी पाहतो, पण तिथे श्रेष्ठपणा बरोबर नम्रता आहे अशी माणसे कमीच. राजा आणि धार्मिक. धार्मिक वृत्तीचा राजा असणे ही दुर्लभ गोष्ट. धर्माचरण म्हणजे नीती नियमाने राज्य करणे, विरक्त होऊन राज्य करणे, पण एखादे मुख्य पद स्वार्थासाठीच वापरणे हे आपण व्यवहारात पाहतो. तारुण्य आणि नियम. सळसळते तारुण्य हे कोणाची भेडभाड बाळगत नाही. विवेक हा जवळजवळ नसतोच. त्यांना कुठले नियम मान्य नसतात. बेदरकार वागण्याचे परिणाम माहीत असूनही तिकडे दुर्लक्ष करणे ही वृत्ती असते. स्वयंचलित दुचाक्यांवरून तारुण्याच्या फिरणाऱ्या टोळ्या, व्यसनाधीन होणारे हे तारुण्य पुढे कुठकुठल्या अराजकास आमंत्रण देणारेत हे त्यांचे त्यांनाही कळत नाही. अशा या चेकाळणाऱ्या तारुण्यातूनच हिंसाचार, बलात्कार, गर्भपातापर्यंत जाणारी वागणूक निदर्शनास येते. म्हणून समर्थ इथे म्हणतात की तारुण्य पण संयमित नियमबद्ध असणे म्हणजे उत्तमतेचे लक्षण होय. गायक आणि वैष्णवजनी. मोठमोठे गायक, कलाकार हे स्वतःच्याच धुंदीत असतात. कुठल्या तरी व्यसनात डुंबलेले असतात. मग तो कलाकार कुठल्या का क्षेत्रातला असेना, त्याला लोकांनी डोक्यावर घेतले की ती प्रसिद्धी त्याच्या डोक्यात शिरतेच नि मग ओघाने वाहवत जाणे आलेच.
आपल्याकडे असलेली कला, गायन, वादन त्याने ईश्वरासाठी अर्पण केली तर मग सोन्याला झळाळी देण्यासारखंच. मंत्री आणि सगुण ही जोडी मात्र अत्यंत विरळच. आत्ताच्या परिस्थितीत अशी द्विगुणी जोडी सापडून देणाऱ्यास तात्काळ मोक्ष अशी जाहिरात ईश्वराने जर दिली तर साक्षात ईश्वरासही जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकण्याशिवाय उपाय नाही. अशा अनेक एकत्र न असणाऱ्या गुणांची जिथे गुंफण आहे असा अलंकार असलेला उत्तम पुरुष साधू वृत्तीचा, पवित्र मनाचा, पुण्यशील चारित्र्याचा असतो. धर्मात्मा, दयाळू, कर्मनिष्ठ, सत्कर्मी, निर्लोभी, परमार्थविषयी आवड असणारा, नियमनशील, चतुर, सत्यप्रिय, वेदशास्त्राचा सूक्ष्म अभ्यासू, वासनातृप्त असा असतो. साधू पवित्र पुण्यशीळ, अंतरशुद्ध, धर्मात्मा कृपाळ, कर्मनिष्ठ, सर्वधर्मे निर्मळ, निर्लोभ, अनुतापी असा हा सद्विद्येचा पुरुष त्याच्या आचरणातूनच ओळखू येतो. त्याचे मृदू भाषण, त्याचे बोलणे, वागणे, दुसऱ्यास समजावून घेणे, समजावणे आदी प्रत्येक कृतीतून त्याचे सद्विद्यागुण प्रत्यक्ष दिसत असतात, अनुभवाला येत असतात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, फळांनी लगडलेले झाड ताठ राहूच शकत नाही, ते वागतेच. नम्र असते तसा हा उत्तम पुरुष सदा नम्र असतो. स्त्रियांच्या बाबतीत त्याचे आचरण कायम पवित्र असेच असते. त्याच्या वाणी संबंधी लिहिताना समर्थ म्हणतात, सत्यवचनी, शुभवचनी, कोमळावचनी, एकवचनी, निश्चयवचनी, सौख्यवचनी, सर्व काळ. त्याच्या शुचित संबंधी समर्थ म्हणतात, द्रव्यसूची, दारासूची, न्यायसूची, अंतरसूची, प्रवृत्तीसूची, निवृत्तीसूची, सर्वसूची, निस्संगपणे. सर्वच बाबतीत पवित्र आचरण असल्यामुळे व कायम परोपकाराची भावना जतन केल्यामुळे हा उत्तम जगन्मित्र असतो. जबरदस्त सर्वांगी वाचन, त्याचे मनन व असलेली अमोघ अशी वक्तृत्व शैली, त्यामुळे हा सर्वप्रिय असतोच, पण तो अनेकांच्या मनातले संशयही दूर करतो. अनेक तऱ्हेने सद्विद्येचा हा उत्तम पुरुष पूर्णपणे कसा असेल याचे समर्थ वर्णन करतात. ते त्यांच्या शब्दातून अनुभवणे जास्त आनंददायक ठरेल. सुखरूप, संतोषरूप, आनंदरूप, हास्यरूप, ऐक्यरूप, आत्मरूप, सर्वत्रांचे, भाग्यवंत, जयवंत, रूपवंत, गुणवंत, आचारवंत, क्रियावंत, विचारवंत स्थिती, यशवंत, कीर्तिवंत, शक्तिवंत, सामर्थ्यवंत, वीर्यवंत, वरदवंत, सत्यवंत, सुकृती, विद्यावंत, कळावंत, लक्ष्मीवंत, लक्षणवंत, कुळवंत, शुचिष्मंत, बळवंत, दयाळू, युक्तिवंत, गुणवंत, वरिष्ठ, बुद्धिवंत, बहुधारिष्ट, दीक्षावंत, सदा संतुष्ट, निस्पृह, वीतरागी. सौंदर्य, शरीराची ठेवण ही माणसाच्या हातात नसते व कितीही प्रयत्न केला तरी बदलता येत नसते, पण निदान सद्विद्येचे हे गुण प्रयत्न केल्यास अंगीकारले जाऊ शकतात. निदान तेवढा तरी प्रयत्न मानवाने करावा अशी तळमळ समर्थ व्यक्त करताना म्हणतात, रूप लावण्य अभ्यासिता न ये, सहज गुणास न चले उपाये, काहीतरी धरावी सोये, अगांतुक गुणाचे. जय जय रघुवीर समर्थ. 20. विरक्ते शुद्ध मार्ग सांगावा, विरक्ते संशय छेदावा. ऐसी हे सद्विद्या बरवी, सर्वत्रांपासी असावी, परिविरक्त पुरुषे अभ्यासावी, अगत्य रूप. मागील 8व्या सद्विद्या लक्षणाच्या समासात शेवटच्या ओवीत समर्थ म्हणतात, अशी ही सद्विद्या चांगली आहे. ही विद्या सर्वांजवळ पाहिजे, तरीही त्यातल्या त्यात जे विरक्त पुरुष आहेत त्यांनी तर या सद्विद्येचा अगत्याने अभ्यास करावा. विरक्त पुरुषाकडून काय अपेक्षित आहे याची झलक या ओवीतच दिसून येते. मूर्ख, कुविद्या, रजोगुण, तमोगुण आदी लक्षणांची काटे सरोटे बाजूला काढले व उत्तम, सुविद्या, सत्वगुणांच्या लक्षणांच्या फुलांनी पायघड्या घातल्या की परमार्थ प्राप्तीचा पहिला टप्पा लागतो, तो म्हणजे विरक्तपणा. विरक्तपणा म्हणजे दुसरे तिसरे काही नसून सद्विद्या लक्षणांचा लोभच आविष्कार आहे. सद्विद्येचा अंगीकार न करता विरक्त होता येणं केवळ अशक्य. विरक्तीमुळे परमार्थ साधून आनंद उचंबळून येतो, आत्मसुख मिळते, वैराग्याचे तेज वाढून सद्विद्या वश होते व स्वस्वरूपाचा अनुभव येतो व मोक्षाचे ऐश्वर्य जीवनात विलसू लागते. जेणे परमार्थ फावे, जेणे आनंद हेलावे, जेणे विरक्ती दुणावे, विवेके सहित.
जेणे सुख उचंबळे, जेणे सद्विद्या वोळे, जेणे भाग्यश्री प्रबळे मोक्षे सहित. येथून पुढे विरक्ताने काय काय करावे हे समर्थ सांगतात. विरक्ताने नेहमी विवेकी असावे, लोकात अध्यात्म वृद्धिंगत करावे, धैर्य दाखवावे, लोकांना भक्ती मार्गास लावावे, विरक्ती वैराग्य अनासक्तीचा प्रसार करावा, शांती मार्गाची ओळख करून द्यावी, क्षमाशील वृत्ती जपून धर्माचे उत्पादन करावे, परमार्थासाठी सर्वतोपरी प्रयत्नशील असावे, सदोदित आत्मज्ञान वर्णन करावे व लोकांच्या शंकांचे समाधान करावे. विरक्ते विमळ ज्ञान बोलावे, विरक्ते वैराग्य स्तवित जावे, विरक्ते निश्चयाचे करावे समाधान. विरक्ताने भजन, कीर्तन, हरिकथा, प्रवचने यातून भक्तांचे समुदाय उभे करावेत व त्या योगेच भगवंताचे जे निंदक आहेत त्यांना उत्तर द्यावे. विरक्ताने स्वतःच्या आचरणाबाबत कायम दक्ष असावे, कारण त्याच्याकडे पाहूनच इतर जन आचरण करीत असतात, तेव्हा त्याची नित्य नैमित्तिक कर्मे, उत्सव, प्रवचने आदीतून त्याचे विरक्तपण स्पष्ट नजरेत आले पाहिजे. स्नान, संध्या, जप, ध्यान, तीर्थयात्रा, भगवत भजन, नित्य नेम, पवित्रपण, अंतर शुद्ध असावे. दृढ निश्चयो धरावा, संसार सुखाचा करावा, विश्वजन उद्धरावा, संसर्ग मात्रे. विरक्त हा सर्व गुण संपन्नच असला पाहिजे व सर्वात अग्रेसर असूनही अलिप्त असला पाहिजे, तरच त्याचे विरक्तपण खरे. अन्यथा सामान्य माणसात व त्याच्यात फरक तो काय. म्हणून समर्थ विरक्ताची बारीक सारीक लक्षणे सांगताना थोडेही उसंत घेत नाहीत. समर्थ म्हणतात, विरक्ते उपाधी करावी आणि उदास वृत्तीन संडावी, दुराशा जडो नेदावी कोण एक विषयी. विरक्ते असावे अंतरनिष्ठ, विरक्ते नसावे क्रियाभ्रष्ट, विरक्ते न भावे कनिष्ठ पराधीनपणे. विरक्ताने सर्वज्ञानी असणे आवश्यक आहे. हरिकथा, निरूपण, सगुण भजन, ब्रह्मज्ञान, तत्वज्ञान, पिंडज्ञान, कर्म, उपासना, ज्ञान, सिद्धांत, प्रवृत्ती, निवृत्ती मार्ग तर प्रेमळ, उदास, योग, ध्यान, विदेही व सहज स्थितीचे ज्ञान त्याने अभ्यासले पाहिजे, आत्मसात केले पाहिजे. नाना मंत्र, लक्ष, मुद्रा, सर्व मतमतांतरे याचेही अध्ययन त्याने केले पाहिजे. थोडक्यात विरक्ताने कुठेही कमी पडता कामा नये. विरक्ताने आपल्या वागण्यात कोणती धोरणे अवलंबावीत हे सांगताना समर्थ म्हणतात, त्याने जगन्मित्र असूनही स्वतंत्र असावे, वागण्यात हर तऱ्हेचे गुण दिसले पाहिजे, निरासक्त, बंधनरहित असावा, शास्त्रांचा सूक्ष्म अभ्यास करून विरोधकांची मते सोडावीत, लोकांना शुद्ध मार्गाला लावावे. थोडक्यात विरक्ताने सर्व अवगुण, संकट, संशयावर मात करून परमार्थ धर्म वाढवण्याचे काम करावे. विरक्ते शुद्ध मार्ग सांगावा, विरक्ते संशय छेदावा, विरक्ते आपला म्हणावा विश्वजन. विरक्ते निंदक वंदावे, विरक्ते साधक बोधावे, विरक्ते बद्ध चेववावे मुमुक्षी निरूपणे. विरक्ते उत्तम गुण घ्यावे, विरक्ते अवगुण त्यागावे, नाना उपाय भंगावे विवेक बळे. जय जय रघुवीर समर्थ. 21. स्वहित आपले आपण, नेणे तो एक पढत मूर्ख. निजलेल्या जागे करणे सोपे असते, पण ज्याने झोपेचे सोंग घेतले आहे त्यास जाग आणणे अवघड आहे. तसाच प्रकार समर्थांनी दुसऱ्या दशकाच्या या शेवटच्या समासात वर्णिलाय. पहिल्या समासात जी मूर्ख लक्षणे सांगितली ती निदान उपजत असतात. संस्काराने असा मूर्ख मनुष्य चतुर बनू शकतो, पण ज्याला सर्व ज्ञान आहे, चांगले काय वाईट काय याची जाण आहे, जो सर्वांना आचरणाबद्दल उपदेश करतो पण स्वतः मात्र निषिद्ध आचरण करतो, स्वार्थासाठी मूळ तत्वालाच नीलांजली देतो, असा माणूस म्हणजे पढत मूर्ख होय. मूर्ख माणसापेक्षा हा पढत मूर्ख समाजाला धोकेदायक असतो. सभ्यतेच्या बुरख्याखाली वावरणारा हा सैतानच, म्हणून समर्थांनी या पढत मूर्खांवर एक पूर्ण समास खर्च केलाय. पहिल्याच ओवीत समर्थ म्हणतात, आता ऐका शहाणे असोनी मूर्ख. शहाणे असून मूर्खासारखे वागणाऱ्यांबद्दल ऐका. पुष्कळ ग्रंथ वाचन झाले आहे, पण अहंकार व वासना मात्र सुटत नाही. स्वधर्म साधना, सगुण भक्ती याला त्याचा कायम विरोध असतो. स्वतःच्या दोषाकडे डोळे झाक, पण दुसऱ्याचे दोष मात्र भिंग लावून पाहतो. मत्सरापोटी सारखा उपद्व्याप करीत असतो. नीती न्यायाची चाड नसते, उद्धटपणात याचा हात दुसरा कोणी धरू शकणार नाही.
बोलणे कठोर उद्धट तरी पण सभेमध्ये वक्तव्य करण्याची दांडगी हौस ज्ञानी असूनही दुसऱ्याचे समाधान करू शकत नाही. ज्ञानीपणामुळे आलेली घमेंड त्याचा क्रोध वाढवण्यास मदत करते. आपलेन ज्ञातेपणे सकळांस शब्द ठेवणे, प्राणी मात्रांचे पाहे उणे. जाणपणे भरी भरे, आला क्रोध नावरे, क्रिया शब्दांस अंतरे. वक्ता अधिकारे वीण, वक्तृत्वाचा करी सीण, वचन जयाचे कठीण. दोष ठेवी पुढिलांसी, तेची स्वये आपणापासी, ऐसे कळे ना जयासी, तो एक पढत मूर्ख. परमार्थ मार्गाला घातक ठरणारा हा पढत मूर्ख स्वतःला प्रपंचात उगाचच अडकवून घेतो. स्त्रियांविषयी बोलणारा, त्यांच्याशी जवळीक करणारा, अपेय पान करणारा, दुसऱ्याचे फक्त दोषच काढणारा, वास्तविक त्याच्याकडे परमार्थ साधण्याचे सामर्थ्य असते, पण अशा किरकोळ अवगुणांमुळे कमल दलात अडकणाऱ्या भुंग्याप्रमाणे हा स्वतः संसारात गुरफटून घेतो. हस्त बांधी जे ऊर्णतंते, लोभे मृत्य भ्रमराते, ऐसा जो प्रपंची गुंते, तो एक पढत मूर्ख. नाही भक्तीचे साधन, नाही वैराग्य, नाही भजन, क्रियेवीण ब्रह्मज्ञान, बोले तो एक पढत मूर्ख. कृतीशिवाय ब्रह्मज्ञान मात्र हा सांगत असतो. ग्रंथांचे वाचन न करता त्याला दूषण ठेवणारा समर्थांच्या यादीत पढत मूर्ख म्हणून जातो. याचा अनुभव जसा समर्थांना त्या काळी आला तसाच आता या काळातही येतोय. कोणीही उठतो आणि आपल्या जुन्या अलौकिक अशा संस्कृतीला नावे ठेवत सुटतो. ग्रंथ शास्त्र कसे थोतांडय हे लोकांना पटवत बसतो. लोकांचे आदर्श आश्रयस्थान त्यावरच आघात करतो. लोकांची श्रद्धा तुटणे म्हणजे समाज सैराभैरा होण्याचा धोका असतो, पण त्याकडेही पढत मूर्ख दुर्लक्ष करतात आणि स्वतः मोठेपणा मिळवण्याचा प्रयत्न करतात. समूळ ग्रंथ पाहिल्या वेण, उगाच ठेवी जो दूषण, गुण सांगता अवगुण, पाहे तो एक पढत मूर्ख. बोलणे एक, करणे दुसरेच. इकडे एक सिद्धांत मांडणार तर त्याच्या विरुद्धचा सिद्धांत दुसरीकडे मांडणार. वाचा ज्ञानामुळे हे शक्य होत असले तरी एक तत्व बैठक मोडते हे या पढत मूर्खाच्या लक्षात येत नाही. जिथे मान पैसा मिळेल तिथे खोटी स्तुती स्तवने गाण्यात हा मागे पडत नाही. आणि मुख्य म्हणजे रात्रंदिवस सर्व काही चांगले श्रवण करूनही स्वतःचे अवगुण मात्र टाकावयास हा तयार होत नाही. आदर देखोनी मन धरी, कीर्ती विण स्तुती करी, सवेची निंदी अनादरी, तो एक पढत मूर्ख. मागे एक पुढे एक, ऐसा जयाचा दंडक, बोले एक करी एक, रात्रंदिवस करी श्रवण, न सांडी आपले अवगुण, स्वहित आपले आपण नेणे, तो एक पढत मूर्ख. अशा प्रकारे घमेंडी सभेमध्ये सज्जनांची क्षुद्र न्यून काढून बोलणारा, ज्ञानाचा उपयोग स्वार्थासाठी करणारा, भक्ती मार्गात स्वकर्माने अडथळा आणणारा पढत मूर्ख याची अवस्था तेल गेले तूप गेले हाती धुपाटणे आले अशी होते. प्रपंच खोटा अशाश्वत म्हणून हातचा गेला व जो शाश्वत आहे तो याने आयुष्यभर खोटा मानला. फक्त स्वतःच असा वागला असा नव्हे तर तो आपल्याजवळ असलेल्या अपुऱ्या ज्ञानाच्या पांघरुणाखाली दुसऱ्यासही परमार्थापासून दूर नेण्यास उद्युक्त करतो. निरूपणे भली भली, श्रोते येऊन बैसले, क्षुद्रे लक्षुनी बोले, तो एक पढत मूर्ख. ज्ञान बोलोनी करी स्वार्थ, कृपणा ऐसा सांची अर्थ, अर्थासाठी लावी परमार्थ, तो एक पढत मूर्ख. प्रपंच गेला हातीचा, लेश नाही परमार्थाचा, द्वेषी देवा ब्राह्मणाचा, तो एक पढत मूर्ख. झोपेचे सोंग घेणारा जागा होणारा नसतोच हे समर्थांना माहीत होते, पण त्यांनी या समासातून इतरे जनांना सावध केले आहे की याने झोपेचे सोंग घेतले आहे, यापासून सावध राहा. हा ब्रह्मज्ञान जरी सांगत असला तरी आचरणाच्या बाबतीत मात्र पूर्ण स्वार्थी कोरडा पाषाण असा एक पढत मूर्ख आहे. याच्या संगतीने तुम्ही चालणारी योग्य वाटही सोडून द्या. तेव्हा या पढत मूर्खास ओळखा व 4 हात दूरच ठेवा. पढत मूर्खास ओळखण्यासाठी तर ही त्याची लक्षणे. जो हा संसार खरा मानतो, संसारातच सुख मिळेल या अज्ञानाने कार्यरत असतो, तो समर्थांच्या मते मूर्खाहून मोठा मूर्ख होय. कारण संसारासारखे अपरिमित दुःख देणारे दुसरे या जगात काहीच नाही. परम मूर्खान माझी मूर्ख, जो संसारी मानी सुख, या संसार दुःखा ऐसे दुःख आणिक नाही. अशा प्रकारे 2ऱ्या दशकाचा शेवट 3ऱ्या दशकाच्या विषयासंबंधी सूचना देऊन समर्थांनी केलाय. तेव्हा पाहुयात 3ऱ्या दशकात संसार दुःखाचे चित्रण
गर्भवासाचे कष्ट आणि दुःख कष्टात लिडबिडणारा माणूस कसा असतो ते. जय जय रघुवीर समर्थ.